Hello friends, today in this lecture we would be discussing the very short answer type questions which are 1 mark each given in the question bank. You know that we are discussing the chapter Rotational Dynamics. So the first question given is find the radius of gyration of a uniform disk about an axis perpendicular to its plane and passing through its center. So see here, this is a disk given here. This is disk shown. Disk म्हणजे ताटली. And this disk आपल्याला रेडियस ऑफ गायरेशन फाइंड करायचं आहे, म्हणजे के फाइंड करायचं आहे. पण कसं ॲक्सिस कसं आहे? ॲक्सिस ही ॲक्सिस दिसते बघा ही. अबाउट an axis which is a transverse axis किंवा दुसऱ्या भाषेत आपण म्हणू शकतो which is an axis perpendicular to its plane. त्याच्या प्लेनलाही परपॅन्डिक्युलर आहे आणि त्याच्या सेंटरमधून पास होते आहे. सो अशा या डिस्कचा रेडियस ऑफ गायरेशन आपल्याला फाइंड करायचं आहे. मग आपल्याकडे फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे I is equal to mk square where I is the moment of inertia of the disk, m is the mass of the disk and k is the radius of gyration of the disk. So now we know that आपण ह्याच्या आधी सुद्धा चॅप्टरमध्ये आपण त्याचे फॉर्म्युलीज डिस्कस करताना आपण बघितलेलं आहे की जेव्हा अशी ही डिस्क घेतलेली आहे आणि तिचा ॲक्सिस ऑफ रोटेशन मोमेंट ऑफ इनर्शिया आपण कसा फाइंड करतोय अबाउट अन ॲक्सिस परपॅन्डिक्युलर टू इट्स प्लेन अँड पासिंग थ्रू इट्स सेंटर. म्हणजे ही ॲक्सिस ऑफ रोटेशन घेऊन ही जेव्हा डिस्क अशी रोटेट होणार आहे त्यावेळेला तिचा मोमेंट ऑफ इनर्शिया हा mr²/2 हा आपण तिथे डिस्कस केलेला आहे जेव्हा आपण चॅप्टर डिस्कस केला तेव्हा. सो I is equal to mr²/2 हा तो फॉर्म्युला आहे. सो मी या आयच्या जागेवर mr²/2 टाकला. दिस इज इक्वल टू mk². सो mm कॅन्सल केलेला आहे. सो k इज इक्वल टू r/√2 किंवा k² इज इक्वल टू r²/2 किंवा k इज इक्वल टू r/√2 म्हणजेच r/1.414 किंवा आपण लिहू शकतो की that is equal to k is equal to 0.707 r. So this is the radius of gyration which we have to find. The next, does the angle of banking depend upon mass of vehicle? So no, the angle of banking does not depend upon mass of vehicle. हे त्याचं उत्तर आहे. पण व्हाय का बरं असं उत्तर आहे? तर द अँगल ऑफ बँकिंगचा फॉर्म्युला काय आहे? आपण जेव्हा थीटा आपण अँगल ऑफ बँकिंगचा फॉर्म्युला काय आहे? तर थीटा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ v²/rg हा फॉर्म्युला आहे. म्हणजे याचा अर्थ अँगल ऑफ बँकिंग डिपेंड्स अपॉन v² म्हणजे v म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ द व्हेकल. ऑल्सो इट डिपेंड्स अपॉन r. r म्हणजे कोण आहे? तर रेडियस ऑफ कर्व्हेचर ऑफ द रोड. तो रोड जो एका ज्या सर्कलचा पार्ट आहे त्याचा जो रेडियस आहे त्या सर्कलचा तो म्हणजे r. आणि g म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो व्ही आर आणि g वर डिपेंडंट आहे अँगल ऑफ बँकिंग. इथे m कुठेच दिसत नाही आहे म्हणून आपण काय म्हणू शकतो की the angle of banking does not depend upon the mass of the vehicle. Now the next question, during the ice ballets while in the outer rounds why do the dancers outstretch their arms and legs? Now this question is based on the law of conservation of angular momentum, that is when no torque is acting on the body or the system, at that time the angular momentum is conserved, that is L equal to I omega remains constant or remains same. So now when the dancers outstretch their arms, ते त्यांचे हात outstretch करतात म्हणजे शरीरापासून दूर घेतात त्यावेळेला नॅचरली काय होणार आहे? त्यांचा मोमेंट ऑफ इनर्शिया इन्क्रीज होणार आहे. आणि आपल्याला हे माहिती आहे की I ओमेगा रिमेन्स कॉन्स्टंट, I इंटू ओमेगा रिमेन्स कॉन्स्टंट. मग I जर इन्क्रीज झाला कारण त्यांनी त्यांचे आर्म्स किंवा लेग्स आउटस्ट्रेच केलेले आहेत, शरीरापासून लांब घेतलेले आहेत, तर मग आपोआपच त्यांचा अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट राहण्यासाठी I जर इन्क्रीज झाला तर ओमेगा हा डिक्रीज होणार आहे. म्हणजे त्यांचा जो वेग आहे फिरण्याचा तो आपोआपच डिक्रीज होणार आहे. सो हेन्स त्यांचा वेग कमी करण्यासाठी
जेव्हा ते आउटर राऊंड्समध्ये येतात त्यावेळेला ते आर्म्स अँड लेग्स ते आउटस्ट्रेच करतात. द नेक्स्ट, state the principle of conservation of angular momentum. Now we know the principle is when torque is equal to 0, when there is no torque acting on the system or the body, the angular momentum of the system is conserved or it remains constant. So हे ते प्रिन्सिपल आहे, ते एका वाक्यातच लिहायचं आहे. when no external torque acts on the body, the angular momentum of the body is conserved or remains constant. The next is when two bodies have their moments of inertia I and 2I respectively about their axis of rotation. If their kinetic energies of rotation are equal, then what is the ratio of their angular velocity? त्यांनी angular velocity चा रेशो मागितलेला आहे. आधी दिलेलं काय आहे त्यांनी म्हटलंय two bodies have their moment of inertia I and 2I. So two bodies. So let I1 be the moment of inertia of the first body and I2 be the moment of inertia of the second body. So I1 is I and I2 is 2I. This is what is given by them. If their kinetic energies of rotation are equal, असं त्यांनी पुढे म्हटलेलं आहे. ह्याचा अर्थ काय? Kinetic energy of body 1 is equal to kinetic energy of body 2. आता kinetic energy चा फॉर्म्युला काय आहे? तर kinetic energy of a rotating body is half I ओमेगा स्क्वेअर. हा फॉर्म्युला आहे, इथे दिसतोय तो. सो आपण तो अप्लाय केलेला आहे इथे. सो हाफ I1 ओमेगा 1 स्क्वेअर हे कायनेटिक एनर्जी ऑफ द फर्स्ट बॉडी आहे आणि हाफ I2 ओमेगा 2 स्क्वेअर हे कायनेटिक एनर्जी ऑफ द सेकंड बॉडी आहे. नाव हाफ, आता ह्या I1च्या जागेवर आपण I टाकला, सो आणि I2च्या जागेवर आपण 2I टाकला. तर मग आता आपण कसं लिहू शकणार आहे? हाफ ऑफ I ओमेगा 1 स्क्वेअर इज इक्वल टू हाफ ऑफ I2च्या जागेवर ट्वाइस I लिहिला ओमेगा 2 स्क्वेअर. नाव इथे राईट हँड साईड आणि लेफ्ट हँड साईड दोन्हीकडे I आहे, ते आपण कॅन्सल करू शकतो आणि दोन्हीकडे हाफ आहे ते पण आपण कॅन्सल करू शकतो. म्हणून मिळणार काय आपल्याला शेवटी की ओमेगा 1 स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस ओमेगा 2 स्क्वेअर, किंवा मग काय मिळणार? ओमेगा 1 स्क्वेअर अपॉन ओमेगा 2 स्क्वेअर इज इक्वल टू 2 और omega 1 upon omega 2 is 1.414. So this is the ratio of the angular velocities. So we go to the next. A hollow sphere. इथे हा hollow sphere दिसतोय पहा. Of radius 6.4 meter. त्याचा रेडियस किती आहे? तर 6.4 मीटर एवढा रेडियस आहे. What is the minimum velocity required by a motorcyclist at bottom to complete the circle? आता मोटरसायकलिस्ट कुठे आहे? बॉटमला आहे आणि तो असा व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो आहे. मौत का कुआमध्ये तसं एक्झाम्पल आहे हे, आणि तो व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मोटरसायकलिस्ट परफॉर्म करतो आहे. मग त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे की कमीत कमी किती व्हेलॉसिटी आहे पाहिजे त्याला, रिक्वायर्ड बाय मोटरसायकलिस्ट ॲट द बॉटम टू कम्प्लीट, पूर्ण सर्कल कंप्लीट करणार आहे. तर इथे बॉटमला असताना त्याला किती व्हेलॉसिटी पाहिजे. सो हा एक्झाम्पल व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचा आहे. आपण रेडियस दिलेला आहे 6.4 मीटर आणि VL व्हेलॉसिटी ॲट द लोएस्ट पोझिशन, म्हणजे या शेवटच्या पोझिशनवरची व्हेलॉसिटी आपल्याला विचारलेली आहे. VL इक्वल टू व्हॉट. मग द मिनिमम व्हेलॉसिटी ॲट द बॉटम पोझिशन ऑर द लोएस्ट पोझिशन टू कम्प्लीट द व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन घडली पाहिजे. तो मौत का कुआमध्ये तो जो मोटरसायकलिस्ट आहे तो त्या स्फिअरमध्ये असा फिरत असतो, हॉलो स्फिअरमध्ये. तर त्याची व्हर्टिकल सर्क्युलर मोशन कंप्लीट होण्यासाठी त्याचा लोएस्ट पोझिशनवर मिनिमम व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आपण जो फाइंड केलेला आहे तो किती आहे? VL इज इक्वल टू √5RG. आपल्याला माहिती आहे हायेस्ट पोझिशनवरचा फॉर्म्युला आहे √RG. सो लोएस्ट पोझिशनवर फॉर्म्युला आहे √5RG. मग VL इज आपण √5 R लिहिलेला आहे 6.4 आणि G लिहिलेला आहे 9.8. याचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे आणि VL फाइंड केलेलं आहे. VL आपल्याला मिळालेलं आहे 17.71 मीटर्स पर सेकंड. ही त्याची मिनिमम व्हेलॉसिटी पाहिजे ॲट द बॉटम पोझिशन in the hollow sphere. So now we go for the next. A bend in a level road of radius 100 meter.
एक लेव्हल रोड आहे आणि त्याच्यामध्ये एक देर इज अ बेंड म्हणजे तो कर्व झालेला आहे थोडक्यात. आणि तो जो रोड आहे त्या रोड तो जो कर्व घेतलेला आहे त्यांनी, तो जो बेंड आहे तो जो कर्व आहे तो कर्व ज्या सर्कलचा पार्ट आहे, एक छोटा पार्ट, त्या सर्कलची रेडियस किती दिलेली आहे त्यांनी, 100 मीटर अशी रेडियस आहे. त्यांनी विचारलेलं फाइंड द स्पीड फाइंड करा विच अ कार टर्निंग दिस बेंड मे हॅव विदाउट स्किडिंग if coefficient of friction between the tires and the road is 0.8. म्हणजे त्यांनी असं म्हटलेलं आहे की कार चाललेली आहे त्या कर्ववरून, त्या वळणावरून, आणि ती स्किड न होता, तिने स्किड व्हायला नाही पाहिजे, तर मग त्याची मॅक्झिमम स्पीड किती पाहिजे की ती स्किड न होता ती पुढे निघून जाणार आहे त्या वळणावरच्या रस्त्यावरून. आपल्याला माहिती आहे की वळणावरच सगळ्यात जास्त ॲक्सिडेंट होत असतात, कारण वळणावर काय लागत असतो, वळण म्हणजे सर्क्युलर मोशन, तेवढा अगदी थोडासा पार्ट का असे ना, पण ती जी मोशन आहे ती सर्क्युलर मोशन, आणि सर्क्युलर मोशनमध्ये आपल्याला सेंट्रीपिटल फोर्स लागत असतो. आणि आता या ठिकाणी जेव्हा रोडवरती व्हेकल चाललेली आहे त्यावेळेला तो फ्रिक्शनल फोर्स, कारण बँकिंग केलेलं नाही म्हणून फ्रिक्शनल फोर्स हा तो सेंट्रीपिटल फोर्स सप्लाय करतो. आणि मग आपण त्याचा हा फॉर्म्युला आपण व्हिडिओजमध्ये डिस्कस केलेला आहे. तर मॅक्झिमम स्पीड किती आहे की ती व्हेकल सेफली जाईल, तर द मॅक्झिमम स्पीड विथ विच टर्न कॅन बी टेकन ऑन द लेव्हल हॉरिझॉन्टल रोड, म्हणजे तो फक्त हॉरिझॉन्टल आहे, इथे बँकिंगचा कुठेही प्रश्न नाही आहे, ऑन द लेव्हल हॉरिझॉन्टल रोड. मग त्याचा फॉर्म्युला आपण डिस्कस केल्याप्रमाणे व्ही मॅक्सिमम इज इक्वल टू √μRG. सो व्ही मॅक्सिमम इज 0.8 इंटू 100 इंटू 9.8. मग ह्याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळतं 28 मीटर्स पर सेकंद इज द मॅक्सिमम स्पीड. ही त्याची मॅक्सिमम स्पीड असू शकते, ह्याच्यापेक्षा जास्त स्पीड असता कामा नाही, नाहीतर मग तो काय होणार आहे, स्किड होणार, ती कार काय होणार आहे, स्किड होणार आहे. सो 28 मीटर्स पर सेकंड इज द मॅक्सिमम स्पीड विच अ कार टर्निंग दिस बेंड विदाउट स्किडिंग. Okay, so we go to the next question. Now we come to the short answer question. आता हे शॉर्ट आन्सर क्वेश्चन जे आहेत ते 2 मार्क्सचे क्वेश्चन्स आहेत, आणि त्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन त्यांनी दिलेला आहे, हा शॉर्ट आन्सर टाईप 1 क्वेश्चन आहे ते. अ फ्लायव्हील इज रिव्हॉल्विंग विथ कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी. अ चिप ऑफ इट्स रिम ब्रेक्स अँड फ्लाइज अवे. व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द अँग्युलर व्हेलॉसिटी. आता एक फ्लायव्हील आहे आणि ते रिव्हॉल्व होतं आहे विथ कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी. ओमेगा या अँग्युलर, समजा आपण म्हणू ओमेगा या अँग्युलर व्हेलॉसिटी ते रिव्हॉल्व होतं आहे. आणि अचानक काय झालं की त्याच्या टोकामधली एक चिप आहे ती ब्रेक झाली आणि ती उडून गेली. सो व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द अँग्युलर व्हेलॉसिटी. आता या अँग्युलर व्हेलॉसिटीवर त्याचा काय इफेक्ट होणार आहे. नाव वी नो, आता हे सुद्धा एक्झाम्पल हे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमवरच आहे की वेन नो एक्सटर्नल टॉर्क इज ॲक्टिंग ऑन द फ्लायव्हील. या फ्लायव्हीलवर फ्लायव्हील म्हणजे एक प्रकारचं म्हणजे ताटलीसारखं असतं किंवा चाकासारखं असतं. सो असा हा जेव्हा ह्या फ्लायव्हीलवर, ह्या रोटेटिंग फ्लायव्हीलवर जर एक्सटर्नल टॉर्क ॲक्ट होत नसेल तर लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम वरून, म्हणजे अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम एल इज कॉन्स्टंट. एल हा कॉन्स्टंटच राहणार आहे. सो जर टॉर्क ॲक्ट होत नाही आहे तर एल कॉन्स्टंट आहे. सो पण एल काय असतो, एल इज इक्वल टू आय इंटू ओमेगा. म्हणजे ह्याचा अर्थ काय, आय इंटू ओमेगा हे कॉन्स्टंट राहणार आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे, ओमेगा इज प्रपोर्शनल टू 1/I, किंवा आपण म्हणू शकतो ओमेगा इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू आय. आता आय म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया आहे आपल्याला माहिती आहे. सो आता हा छोटा तुकडा हा कुठून उडून गेला, फ्लायव्हीलच्या रिममधून उडून गेला. आणि नॅचरली तो तुकडा जर उडून गेलेला आहे त्या फ्लायव्हीलच्या रिममधून, तर ह्याचा अर्थ त्याचा मास हे कमी झालेला आहे. मास कमी झालं, आणि मोमेंट ऑफ इनर्शिया हा मासवर डिपेंडेंट असतो. मास जर कमी झाला तर हा आय हा कमी होणार आहे.
मग आय हा जर कमी होणार आहे, आय जर डिक्रीज झाला तर अँग्युलर व्हेलॉसिटी, कारण आपल्याला माहिती की आय इंटू ओमेगा हे कॉन्स्टंट राहायला पाहिजे. मग आय जर का कमी झाला तर ओमेगा काय होणार आहे, नॅचरली वाढणार आहे, कारण लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम प्रमाणे आय ओमेगा हा कॉन्स्टंट राहायला पाहिजे, तो सेमच राहायला पाहिजे. म्हणून हेन्स वी कॅन से दॅट आय डिक्रीजेस, हेन्स ओमेगा इन्क्रीजेस. म्हणजे इथे आय डिक्रीज झाला मग ओमेगा इन्क्रीज झाला. का बरं, कारण आय इंटू ओमेगा हे कॉन्स्टंट राहायला पाहिजे. सो द अँग्युलर व्हेलॉसिटी इन्क्रीजेस. So the angular velocity increases. Now we go to the next short answer type question, that is the moment of inertia of a uniform circular disk. एक डिस्क आहे, हे बघा इथे दिसते तुम्हाला ही डिस्क. ही डिस्क एका अँगलमध्येच दिसते, म्हणजे अशी आपण वरून नाही बघितलेली, एका बाजूनी बघतोय ती डिस्क. तर ही ती डिस्क आहे अशी. सो द मोमेंट ऑफ इनर्शिया त्यांनी दिलेला आहे ऑफ अ युनिफॉर्म सर्क्युलर डिस्क अबाउट इट्स टँजंट. ही पाहिजे ही त्याला टँजंट आहे, ही टँजंट रेषा आहे त्याला. तर अशा ह्या टँजंट रेषेला, तर अशी ही जी टँजंट रेषा आहे, अबाउट दिस टँजंट जेव्हा ती डिस्क रिव्हॉल्व्ह होते आहे, रोटेट होते आहे, त्यावेळेला तिचा मोमेंट ऑफ इनर्शिया त्यांनी दिलेला आहे प्रॉब्लेममध्ये 5/4 mr², वेअर m इज द मास अँड r इज द रेडियस ऑफ द डिस्क. मग आता ते आपल्याला म्हणतायत फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया. तुम्ही असं करा, मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करा. पण कुठला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचं आहे, ॲक्सिस ऑफ रोटेशन कोणती आहे, तर ॲक्सिस ऑफ रोटेशन, द ॲक्सिस इज इट इज अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. म्हणजे ही ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे बघा, ही ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे, ही उभी. मग आता आपण मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काय फाइंड करणार, आपल्याला दिलेलं आहे फक्त ही एक ॲक्सिस, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट टँजंट दिलेली आहे, आणि आपल्याला ही परपेंडिक्युलर, अबाउट दिस परपेंडिक्युलर ॲक्सिस मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण अकॉर्डिंग टू द थेओरम ऑफ पॅरलल ॲक्सिस यूज करणार. आणि मग आता ही ॲक्सिस जी टँजंट ॲक्सिस आहे ही पॅरल आहे डायमीटर ॲक्सिसला, त्याच्यामधून जी जाणारी डायमीटर ॲक्सिस आहे त्या डिस्कमधून. तर मग ही डायमीटर ॲक्सिस ही या टँजंट ॲक्सिसला पॅरलल आहे, आणि म्हणून आपण पॅरलल ॲक्सिस थिओरम यूज करतो. आणि त्याचा फॉर्म्युला काय आहे, आय टी, दॅट इज आय टी इज इक्वल टू आय डी प्लस mr². म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस टँजंट अबाउट द टँजंट ॲक्सिस, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क अबाउट टँजंट ॲक्सिस किती आहे, तर आय टी. आणि आय डी कोण आहे, तर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द डायमीटर ॲज इट्स ॲक्सिस, त्या डिस्कचं डायमीटर ही ॲक्सिस आहे, तो आय डी आहे. आणि सो आय टी इज इक्वल टू आय डी प्लस mr². एम म्हणजे मास आहे पूर्ण डिस्कचं, आणि आर म्हणजे या ठिकाणी कोण आहे, तर परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन द टू डिस्क. तर असा हा पॅरलल ॲक्सिस थिओरम आपण यूज केला. आता आय टी हे त्यांनीच सप्लाय केल्याप्रमाणे 5/4 mr² आहे, आणि आय डी आपल्याला फाइंड करायचं आहे. सो 5/4 mr² प्लस इज इक्वल टू आय डी प्लस mr². mr² आपण इकडे शिफ्ट केल्यावर आपल्याला काय मिळणार, आय डी इज इक्वल टू, इथे काय येईल 5/4 mr² प्लस 4/4 mr², कारण एक mr² इकडे शिफ्ट केला. सो 5/4 mr² प्लस मायनस 4/4 mr² म्हणजे 1/4 mr², म्हणजेच mr²/4. सो आपल्याला आय डी किती मिळालेला आहे आता इथे, तर mr²/4 मिळालेला आहे. आता आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस आय डी फाइंड करायचं आहे का, तर नाही, आपल्याला फाइंड करायचं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस ॲक्सिस फाइंड करायचं आहे का, नाही, मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला अबाउट अ परपेंडिक्युलर ॲक्सिस फाइंड करायचं आहे पासिंग थ्रू इट सेंटर. मग आपण आय डी फाइंड केलेला आहे. मग आता आपण अकॉर्डिंग टू द परपेंडिक्युलर ॲक्सिस थिओरम आपण यूज करणार. म्हणजे आपल्याला माहिती आहे की आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. मग इथे आय झेड कोण आहे, तर आय झेड हा आय सी आहे इथे, आणि आय एक्स कोण आहे, तर आय डी आहे. आपल्याला माहिती आहे की ही जी डिस्क असते ती सिमेट्रिक असते, त्याच्यामुळे तिचा आय एक्स आणि तिचा आय वाय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ॲक्सिस आणि मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय ॲक्सिस हे नेहमी सेम असतात. म्हणजे आय डी म्हणजे डायमीटरच असतात, आय डी मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अबाउट डायमीटर. म्हणून आपण काय लिहू शकतो, आय सी इज म्हणजे आपण आय सी इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय लिहिलं, तर मग आय एक्सच्या ऐवजी आय डी लिहिलं आणि आय वायच्या ऐवजी आपण आय डी लिहिलं, म्हणून आय डी प्लस आय डी इज 2ID. सो आय सी मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस आय सी अबाउट दिस ॲक्सिस इज इक्वल टू ट्वाईस आय डी. मग दॅट इज इक्वल टू पण आय डी किती आहे, mr²/4. सो 2 into mr²/4 इज mr²/2.
So this is the moment of inertia. mr square by 2 is the moment of inertia of the disk about a transverse axis passing through its center and perpendicular to its plane. So we have found, of course हे आपल्याकडे फॉर्म्युला म्हणून ऑफकोर्स हे आपल्याला फॉर्म्युला म्हणून माहिती आहे की ऑफकोर्स हे आपल्याला फॉर्म्युला पण माहिती आहे की मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन इज mr square by 2. So the next question is, derive an expression for maximum safety speed with which a vehicle should move along a curved horizontal road and state significance of it. आता आपल्याला पुस्तकामध्ये जिथे ॲप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन घेतलेले आहेत तिथे आपल्याला त्याचं थिअरी पण दिलेली आहे की अ व्हेकल मुव्हिंग अलॉंग अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर रोड, म्हणजे आपल्याला इथे बँकिंग केलेलं नाही आहे रोड, इथे फक्त तो सर्क्युलर केलेला आहे, म्हणजे फक्त वळण आहे रस्त्याला बँक केलेलं नाही आहे. आणि मग आपल्याला एक्सप्रेशन विचारलेलं आहे, तेच एक्सप्रेशन विचारलं आहे, एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम, तुम्ही किती फास्ट जाऊ शकता, जास्तीत जास्त किती वेगात जाऊ शकता, कशावरून, तर एका वळणाच्या रस्त्यावरून, म्हणजे फक्त वळणाचा रस्ता आहे, बँक केलेला रस्ता नाही आहे. सो आणि त्याचं सिग्निफिकन्स, तर इथे बुकमध्ये हे जे पार्ट दिलेला आहे 3.1.1 मध्ये त्यांनी सगळे ते फोर्सेस डिस्कस केलेले आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी एक्सप्रेशन फाईंड केलेलं आहे. आणि द एक्सप्रेशन, आता हे तुम्ही हे लिहायला पाहिजे आहे आन्सरमध्ये, आणि ते जे एक्सप्रेशन आहे व्ही मॅक्सिमम सेफ्टी स्पीड, ती व्ही मॅक्सिमम इज इक्वल टू अंडर रूट ऑफ म्यू आर जी इथे आपल्याला दिसतं आहे. सो this is what is to be written. Now the next question is, the moment of inertia of a body about a given axis is 1.2 kg meter square. Initially the body is at rest. त्यांनी म्हटलेलं आहे की मोमेंट ऑफ इनर्शिया त्यांनी दिलेला आहे बॉडीचा, तो किती आहे 1.2 kg meters square. आणि मग त्यांनी म्हटलं की इनिशियली द बॉडी इज ॲट रेस्ट, म्हणजे सुरुवातीला ती रेस्टवर आहे, म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी ω1 हा 0 आहे. आता ते असं म्हणत आहेत, ऑन व्हॉट ड्युरेशन, फॉर व्हॉट ड्युरेशन ऑन अँग्युलर ॲक्सिलरेशन ऑफ 25 रेडियन पर सेकंड स्क्वेअर, म्हणजे अँग्युलर ॲक्सिलरेशन अल्फा किती दिलेलं दिसतं आहे, तर 25 रेडियन्स पर सेकंड स्क्वेअर एवढं दिलेलं दिसतं आहे. आणि त्यांनी विचारलं ऑन फॉर व्हॉट ड्युरेशन, म्हणजे किती वेळासाठी, टाइम किती आहे. द अँग्युलर ॲक्सिलरेशन ऑफ 25 रेडियन्स मस्ट बी अप्लाइड सो दॅट applied about that axis in order to produce rotational kinetic energy of 1500 joule. rotational kinetic energy किती हवी आहे 1500 joule. मग त्यांनी असं म्हटलेलं आहे की what is the time required. मग आपल्याला हे माहिती आहे की द कायनेटिक एनर्जी इज हाफ I ओमेगा स्क्वेअर, हे आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. अँड आता त्यांनी अँग्युलर व्हेलॉसिटी, इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी त्यांनी 0 दिलेली आहे, फायनल अँग्युलर, कारण आपण आता अँग्युलर ॲक्सिलरेशन त्याला देतोय 25 रेडियन पर सेकंड स्क्वेअर एवढं ॲक्सिलरेशन त्याला सप्लाय होतं आहे. तर मग व्हॉट इज द अँग्युलर व्हेलॉसिटी. सो ω2 आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे. सो ω2 इज इक्वल टू ω1 प्लस अल्फा टी. नाव ω2 इज इक्वल टू ω1 आपल्याला माहिती आहे 0 आहे, कारण इनिशियली बॉडी काय कशी होती ॲट रेस्ट, अल्फा दिलेला आहे आणि टाईम त्यांनी तो विचारलेला आहे. सो ω2 किती आला, ω2 इज इक्वल टू अल्फा टी, कारण ω1 हा 0 आला. आता वी नो कायनेटिक एनर्जी इज हाफ I ω2 स्क्वेअर. ती कायनेटिक एनर्जी किती आली तर 1500 जूल एवढी दिलेली आहे. नाव दिस कायनेटिक एनर्जी
दॅट इज इक्वल टू हाफ आय. आता ओमेगा 2 काय आहे तर अल्फा इंटू टी, म्हणून इथे आपण काय लिहू शकतो अल्फा स्क्वेअर इंटू टी स्क्वेअर. किंवा आपल्याला रिअरेंज करूया कारण आपल्याला टी फाइंड करायचं आहे, म्हणजे आपल्याला त्याचा फॉर्म्युला आपण तयार करू शकतो करणार आहे इथे. तर फॉर्म्युला काय आहे, त्याचा फॉर्म्युला आपण तयार केलेला आहे इथे. तर तो आहे टी इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 2 इंटू के ई अपॉन आय अल्फा स्क्वेअर. मग आता ह्याला आपण त्याच्यामध्ये व्हॅल्यूज टाकल्या आणि टी इज इक्वल टू 2 इंटू 1500 अपॉन 1.2 इंटू 25 इंटू 25. सो इथे आपल्याला आन्सर मिळालेलं आहे 2 सेकंद. सो द ड्युरेशन, so duration or the time required is 2 seconds. So we go for the next. Now see here, this is a bucket. A bucket containing water is tied to one end of a rope of 5 meter long and is rotated in a vertical circle about the other end. Find the number of rotations per minute in order that the water in the bucket may not spill. म्हणजे त्यांनी काय म्हटलेलं आहे की एक बकेट आहे, ही बघा इथे आता ही बकेट दिसते आहे, बादली आहे आणि इट इज टाईड टू वन एंड ऑफ अ रोप, ही दोरी आहे. हां, तिला बांधलेलं आहे टू वन, एका दोरीच्या एका टोकानी आणि दुसरं टोक काय केलेलं आहे आणि इट इज रोटेटेड इन अ व्हर्टिकल सर्कल. आणि ही जी बकेट आहे ती अशी व्हर्टिकल सर्कलमध्ये ही बादली रोटेट केलेली आहे अबाउट द अदर एंड. नाव त्यांनी असं म्हटलेलं आहे फाइंड द नंबर ऑफ रोटेशन्स पर मिनिट. तुम्ही ह्या बादलीने किती रोटेशन्स केले पाहिजे एका मिनिटासाठी, एका मिनिटात किती रोटेशन्स त्यांनी केले पाहिजे, सो दॅट द वॉटर इनसाइड द बकेट डज नॉट स्पिल. म्हणजे ते आतलं जे पाणी आहे त्या बकेटमध्ये ते सांडता कामा नाही. तर त्यासाठी किती रोटेशन्स तिने केले पाहिजे पर मिनिट. नाव सो त्यांनी रेडियस दिलेली आहे, रेडियस ऑफ द रोप, ती जी दोरी आहे त्याची रेडियस आहे 5 मीटर्स आणि मिनिमम फ्रिक्वेन्सी विचारले, कमीत कमी किती फ्रिक्वेन्सी असायला हवी सो दॅट द वॉटर पाणी सांडणार नाही, अंघोळ होणार नाही म्हणून. सो द व्हेलॉसिटी ॲट द टॉप, आपल्याला माहिती आहे की इन द व्हर्टिकल सर्क्युलर मोशन ॲट द टॉप मोस्ट पोझिशन द व्हेलॉसिटी शुड बी अंडर रूट ऑफ RG. नाउ वी नो दॅट V इज इक्वल टू R ओमेगा. सो इथे व्ही टॉपसाठी आपण काय लिहिलेलं आहे R ओमेगा लिहिलेलं आहे. सो दिस इज इक्वल टू अंडर रूट ऑफ RG. ना ओमेगा आपल्याला माहिती आहे ओमेगा काय आहे 2πf फॉर्म्युलाप्रमाणे. सो R इंटू 2πf इज इक्वल टू अंडर रूट ऑफ RG. सो F इज इक्वल टू, ना इथे आपल्याला फ्रिक्वेन्सी फाइंड करायची, नंबर ऑफ रोटेशन्स पर मिनिट फाइंड करायचे. तर म्हणून आपण फॉर्म्युलाला रिअरेंज करायला हवं, म्हणजे आपल्याला हवं ते उत्तर मिळणार आहे. सो F इज इक्वल टू आपल्याला रिअरेंज केल्यानंतर आपल्याला मिळतं आहे हाफ ऑफ अंडर रूट ऑफ G अपॉन R. मग आता याच्यामध्ये आपण हे व्हॅल्यू टाकल्या प्रत्येका याच्यात. सो 2 पायची व्हॅल्यू टाकली 3.142, जीची व्हॅल्यू टाकली 9.8 आणि आरची व्हॅल्यू जी 5 मीटर आहे ती टाकली आणि आपण उत्तर कॅल्क्युलेट केलं 0.2228 हर्ट्स. आता ही काय झाली, ही फ्रिक्वेन्सी झालेली आहे. फ्रिक्वेन्सी म्हणजे नंबर ऑफ रोटेशन पर सेकंड, ही फ्रिक्वेन्सी आहे. पण आपल्याला फ्रिक्वेन्सी विचारली आहे का, तर नाही, त्यांनी आपल्याला फाइंड द नंबर ऑफ रोटेशन पर मिनिट विचारलेले आहे. म्हणून मग आपण आता काय करणार की याला आपण 60 मल्टिप्लाय करणार. सो 0.2228 इंटू 60 इज 13.37 seconds rotation per minute. So the frequency is 13.37 rotation per minute, so that the water will not spill. खाली पाणी सांडणार नाही. We go to the next. A body weighing 0.5 kg. A body weighing 0.5 kg tied to a string is projected with a velocity of 10 meters per second. The body starts reeling in vertical circle if
द रेडियस ऑफ द सर्कल इज 0.8 मीटर. फाइंड द टेन्शन. फाइंड द टेन्शन इन द स्ट्रिंग व्हेन द बॉडी इज ॲट द टॉप ऑफ द सर्कल. म्हणजे आता त्यांनी म्हटलेलं आहे की एक छोटीशी बॉडी आहे, हे दाखवलेली आहे बघा यांनी. तर इथे ही छोटीशी जी बॉडी आहे तिचं मास किती आहे तर 0.5 kg आहे. आणि तिला इट इज टाईड टू अ स्ट्रिंग, एका दोरीला बांधलेली आहे. अँड प्रोजेक्टेड विथ अ व्हेलॉसिटी. आता हिला प्रोजेक्ट केलेलं आहे एका व्हेलॉसिटीने. तर किती व्हेलॉसिटीने प्रोजेक्ट केलेलं आहे तर 10 meters per second एवढ्या व्हेलॉसिटीने प्रोजेक्ट केलेलं आहे. द बॉडी स्टार्ट्स व्रिलिंग इन अ व्हर्टिकल सर्कल. आता नॅचरली ही बॉडी काय होणार आहे, तिला जर इथून प्रोजेक्ट केलं असं, ती सुरुवातीला खाली आहे ना, मग खालून तिला असं वरती प्रोजेक्ट करणार आहे नॅचरली आपण. म्हणजे सुरुवातीला ती खाली आहे इथे, आणि त्याच्यानंतर कारण सुरुवातीला तो जो दगड आहे आणि ती जी दोरी आहे ती अशी स्ट्रेटच असणार ना. मग इथे तो जो स्टोन आहे तो, आणि त्याच्यानंतर म्हणजे जेव्हा आपण त्याला व्रिल केलं इन व्हर्टिकल सर्कल तेव्हा तो अशा पद्धतीने व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये तो रोटेट होत जाणार आहे. पण सुरुवातीला इथे असताना ॲट द डाऊनवर्ड म्हणजे किंवा लोएस्ट पोझिशनवर असताना त्याची व्हेलॉसिटी आहे, कारण लोएस्ट पोझिशनवरूनच आपण त्याला स्टार्ट करू शकतो व्हर्टिकल सर्क्युलर मोशन त्या स्टोनची. तो काही टॉपमोस्ट पोझिशन म्हणजे हवेत तर असणार नाही आहे. मग डाऊनमोस्ट किंवा द लोएस्ट पोझिशनला त्याची व्हेलॉसिटी ही 10 meters per second आहे. आणि मग त्यांनी म्हटलेलं आहे की तुम्ही फाइंड करा. तर काय फाइंड करायचं आहे, द टेन्शन, ताण, त्या स्ट्रिंगला ताण किती आहे. टेन्शन इन द स्ट्रिंग कधी, व्हेन द बॉडी इज ॲट द टॉप ऑफ द सर्कल. बॉडी टॉप ऑफ द सर्कलला म्हणजे या पॉईंटवर आहे त्यावेळेला त्या स्ट्रिंगवर ताण किती आहे ते आपल्याला फाइंड करायला त्यांनी सांगितलेलं आहे. ओके, सो नाव फर्स्ट वी विल राईट द गिव्हन मास त्यांनी दिलेला आहे त्या ऑब्जेक्टचा किंवा त्या बॉडीचा 0.5 kg. त्याच्यानंतर त्यांनी लोएस्ट पोझिशनची व्हेलॉसिटी दिलेली आहे 10 meters per second. त्यांनी रेडियस दिलेला आहे त्या व्हर्टिकल सर्कलचा 0.8 meters. आता त्यांनी टेन्शन ॲट द टॉप विचारलेलं आहे. सो नाव the tension in the string in any position is, आपल्याकडे तो फॉर्म्युला आहे, जनरल फॉर्म्युला फॉर द टेन्शन. T is equal to mr square, T is equal to mv square upon r plus mg cos theta, where m is the mass of the object, v is the velocity, r is the radius, and theta काय आहे तर अँगल आहे. जेव्हा तो डाऊनवर्ड पोझिशनला आहे असा तेव्हा अँगल 0 आहे. जेव्हा तो इथून असा येतो, तो ऑब्जेक्ट इथून इथे येतो, तो ऑब्जेक्ट इथे येतो तेव्हा त्याचा अँगल थीटा किती येतो 90. तो ऑब्जेक्ट हायेस्ट पोझिशनवर येतो तेव्हा अँगल किती येतो तर तेव्हा अँगल येतो 180, इथे 270. तर या पद्धतीने हा फॉर्म्युला आहे. मग आता आपण टेन्शन ॲट द टॉपमोस्ट पोझिशन आपल्याला पाहिजे. सो टी ॲट द टॉप इज इक्वल टू एम म्हणजे मास कोणाचं त्या बॉडीचं, into VH. VH is the velocity at the horizontal position. Horizontal positionची velocity म्हणजे VH square upon R. R म्हणजे radius plus mg into cos of 180. cos 180 का लिहिलं कारण इथे हायेस्ट पोझिशनवर ऑब्जेक्ट आहे तेव्हा त्याचा अँगल हा 180च असणार आहे. अगदी डाऊनवर्ड पोझिशनला तो 0 आहे, मग इथे 90 आहे, इथे 180 आहे. मग आता बघा आपल्याला VH दिलेला आहे का त्यांनी. आता इथे विद्यार्थी चुका करू शकतात. त्यांनी व्हेलॉसिटी दिलेली आहे ती 10 meters per second दिलेली आहे, पण त्यांनी म्हटलेलं आहे की स्ट्रिंग इज प्रोजेक्टेड विथ व्हेलॉसिटी, म्हणजे त्याला स्ट्रिंगला प्रोजेक्ट केलेलं आहे या व्हेलॉसिटी. मग प्रोजेक्ट करत असतानाची जी पोझिशन कोणती आहे तर ती लोएस्ट पोझिशन आहे, डाऊनमोस्ट पोझिशन आहे. सो ह्या VL ही व्हेलॉसिटी 10 meters per second आहे. VH ची व्हेलॉसिटी 10 meters per second नाही आहे. सो नाव आपल्याला आधी VH ची व्हेलॉसिटी फाइंड करायला हवी. सो अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ
एनर्जी, द टोटल एनर्जी विल रिमेन कॉन्स्टंट. मग तो ऑब्जेक्ट हायेस्ट पोझिशनला असू दे, लोएस्ट पोझिशनला असू दे, मिडवे पोझिशनला असू दे, टोटल एनर्जी कशी राहते, कॉन्स्टंट राहते. सो पण टोटल एनर्जी म्हणजे काय आहे, तर टोटल एनर्जी म्हणजे कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. सो द कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट द लोएस्ट पोझिशन इज इक्वल टू द कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट द हायेस्ट पोझिशन. मग अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी आता आपण इथे लिहितोय टोटल एनर्जी ॲट द लोएस्ट पोझिशन इज इक्वल टू टोटल एनर्जी ॲट द हायेस्ट पोझिशन. मग टोटल एनर्जी म्हणजे कायनेटिक आणि पोटेन्शियल. मग कायनेटिक एनर्जी किती आहे लोएस्ट पोझिशनची, हाफ एम व्ही एल स्क्वेअर. आणि पोटेन्शियल एनर्जी किती आहे, तर 0. का बरं, कारण एम जी इंटू एच. एच हाईट किती आहे लोएस्ट पोझिशनची, 0 फ्रॉम द बेस. लोएस्ट पोझिशन 0 या हाईटवर आहे म्हणजे, तर मग इथे हे एच 0 आला म्हणून एम इंटू जी इंटू 0 इज इक्वल टू 0 म्हणून इथे 0 आलं. आता इथे आपण राईट हँड साईडला आपण हायेस्ट आपण टोटल एनर्जी लिहितो आहे ॲट द हायेस्ट पोझिशन लिहितो आहे. सो हाफ एम इथे हाफ एम व्ही एच स्क्वेअर प्लस एम जी इंटू ट्वाईस आर. आता इथे मात्र पोटेन्शियल एनर्जीला एम जी इंटू ट्वाईस आर कसं लिहिलं, तर एम इंटू जी इंटू एच. एच म्हणजे हाईट किती आहे, तर ही हाईट जी आहे ती ट्वाईस इंटू आर आहे म्हणजे डायमीटर एवढी. म्हणजे बेसपासून ही हायेस्ट पोझिशन किती अंतरावर आहे, ट्वाईस आर अंतरावर आहे. म्हणून एम इंटू जी इंटू एचच्या ऐवजी आपण ट्वाईस आर लिहिलं. सो आता इथे हे आपण हे हाफ कॅन्सल करणार, आधी इथे हाफ कॅन्सल करणार, इथला हाफ कॅन्सल करणार, तर मग इथे एक 2 येणार कारण आपण त्याला डिवाइड बाय 2 केलेलं आहे सगळीकडे. म्हणून इथे आधी मल्टिप्लाय बाय 2 डिवाइड बाय 2 करायचं आणि मग सगळीकडचे हाफ आपण कट करून टाकलेले आहेत. मग आपल्याला उरलं आणि पण तसंच एम पण कट केलेलं आहे. मग आता उरलं काय, व्ही एच स्क्वेअर इज इक्वल टू व्ही एल स्क्वेअर मायनस 4RG हे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. म्हणजे आता आपल्याला व्ही एच आपण फाईंड करू शकतो या उत्तरावरून, ह्या फॉर्म्युलावरून. सो व्हेलॉसिटी ॲट द हायेस्ट पोझिशन इज व्ही एल स्क्वेअर मायनस 4RG. मग आता आपल्याला टेन्शन ॲट द टॉप फाईंड करायचं आहे. आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे टेन्शन ॲट द टॉप, म्हणून मग फॉर्म्युलामध्ये आपण व्हॅल्यूज टाकू किंवा आधी फॉर्म्युला नीट लिहून घेऊ. एम अपॉन आर व्ही एल स्क्वेअर मायनस 4RG मायनस एम जी. म्हणजे आता इथे आपण ही व्हॅल्यू टाकली, एम व्हीच्या ऐवजी काय टाकलेलं आहे, व्ही एचची व्हॅल्यू टाकली कारण आपल्याला हायेस्ट पोझिशनची व्हेलॉसिटी लिहायची आहे. सो एम व्ही एच स्क्वेअर, मग व्ही एच स्क्वेअर इज व्ही एल स्क्वेअर मायनस 4RG. म्हणून मग हे इथे लिहिलेलं आहे व्ही एल स्क्वेअर मायनस 4RG. व्ही एच स्क्वेअरची व्हॅल्यू टाकलेली आहे आपण अपॉन आर. आर म्हणजे कोण आहे, तर रेडियस आहे त्या सर्कलचा. सो आर किती आहे, तर आर हा 0.8 आहे बुकमध्ये दिल्याप्रमाणे. सो द टेन्शन ॲट द टॉप इज एम अपॉन आर व्ही एल स्क्वेअर मायनस 4RG आणि इथे मायनस. आता इथे काय येत आहे, तर एम जी कॉस ऑफ 180. नाव कॉस ऑफ 0 इज 1, कॉस ऑफ 180 इज -1. म्हणून मग इथे काय येईल, मायनस एम जी येईल आणि म्हणून इथे आपण मायनस एम जी लिहिलं. सो टेन्शन ॲट द टॉप इज एम किती आहे, एम मास हा 0.5 आहे आणि अपॉन आर किती आहे, 0.8 आहे. हां, दिस इज इन द ब्रॅकेट 100 मायनस व्ही एल किती आहे, तर व्ही एल हा 10 आहे म्हणून 10चा स्क्वेअर म्हणून 100 आहे. सो 100 मायनस 4 इंटू 0.8 इंटू 9.8. ब्रॅकेट पूर्ण केली इथे. मायनस ऑफ मास किती आहे 0.5 आणि जी किती आहे 9.8. मग इथे लिहिलेलं आहे आणि मग या सगळ्याचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. टेन्शन in the string when the body is at the top of the circle is 38 Newton. So in this way we have completed the short answer type 1 question from the question bank of rotational dynamics. Thank you.